आजच्या या मोर्चाबद्दल काय सांगाल? सरकार काय समाजामध्ये तरी पण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज सांगलीमध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघाला आहे। महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये जे धोरण घेतलेलं आहे आणि त्याचा विरोध म्हणून सांगलीमध्ये या ठिकाणी मोर्चा निघाला आहे। खरं म्हणजे उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं जे बदर समिती बनवली होती त्याचा अहवाल अजूनपर्यंत सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये। त्याचबरोबर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया मागण्यात आल्या होत्या त्याच्या अजून साक्षी घेतलेल्या नाहीये। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 29 आमदारांपैकी 27 आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांची बैठक घेण्याच्या बाबतीत जे म्हटलं होतं त्याचं आश्वासनाची अजून परिपूर्ती झालेली नाहीये आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघत आहेत। आज सोलापूरमध्ये 2 लाख पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि उपवर्गीकरण 59 जातींच्या 13% आरक्षण कसं विभागणी करणार याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे, म्हणून हा मोर्चा या ठिकाणी निघाला। 6 बेंचने हा निर्णय आहे, त्याच्या आधी 13 बेंचने या संदर्भात निर्णय केला होता, काय सांगा? 13 बेंचने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी केलेले नाही आहे। सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं उपवर्गीकरण करता येऊ शकते, कंपल्सरी केलेलं नाही आहे आणि 59 जातींनी महाराष्ट्रात मागणी पण केलेली नाही आहे। सरकार करत आहे म्हणून सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा या ठिकाणी निघालेला। सरकार नक्की दखल घ्यावा लागेल, कारण विधानसभेत होईल पण रस्त्यावर पण येणं, कारण दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावर आलेले आहेत विरोधामध्ये या ठिकाणी लोक रस्त्यावर आलेले आहेत।